बेटा हे बेटा थांब जरा काय झालंय? अरे बेटा माझे हे कंबर लय दुखायला लागले सडनली, हे पाय पण घुटगे दुखायला लागले रातपासून दुख लागतंय रातपासून. म्हणून मी हॉस्पिटल ह्याला फार्मसीला गेलो आणि गोळ्या आणल्या, पण तरी काही फायदा नाही. लय दुखतंय, झोप पण एकदम. प्लीज आणि काहीतरी कर, लय दुखतंय हे. टेन्शन घेऊ नका. प्लीज हॉस्पिटलला घेऊन जा मला. चालेल, थांबा. काय टेन्शन नका लय घेऊ. दुखतंय, लय Relax दुखतंय राहा जरा. लय. नमस्कार, मी आहे पी बटर 0902 आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल, डाएटवर वर्कआउटवर लक्ष देत असाल. जर नसाल देत तर चालू करा द्यायला. व्हिडिओ बघायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील. तुम्ही आता ऐकलात असाल डॅडी काय बोललेत ते. जॉईंट पेन होत आहे, नी पेन होत आहे काल रात्रीपासून. डॅडी माझे आहेत 72 वर्षाचे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, नी पेन जॉईंट पेन तुम्हालाही होऊ शकतो, मलाही होऊ शकतं, तुमच्या मम्मी डॅडींनाही होऊ शकतो. ते हेही बोलले की ते फार्मसीमध्ये गेले, औषधं खाल्ले तरी पण त्रास होत आहे. ॲक्च्युली हे सगळे अँटीबायोटिक्स आहेत आणि ते लोडेड आहेत हेवी ड्रग्समध्ये. 5-6 तास काम करेल तुमच्या बॉडीवर, त्याच्यानंतर परत स्टॉप करेल. आता तुम्ही हे अँटीबायोटिक्स किती टाइम खात राहणार? आता तुम्हाला सांगते, कोणत्याही छोट्या मोठ्या पेनसाठी पेन किलर घेणं बंद करून टाका. एक इलाज सांगते, एक उपाय सांगते तुम्हाला, जे 100% इफेक्टिव्ह आहे. घरी ट्राय करा आणि हे नक्कीच काम करणार. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. हा जो उपाय आहे त्याच्यामध्ये फक्त 3 इंग्रेडियंट्स लागणार आहे आणि ते 3 इंग्रेडियंट्स आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात. तर ह्यासाठी मी घेतलं आहे गरम दूध घ्या आणि मग त्यानंतर थोडीशी हळदी टाका त्याच्यामध्ये. थोडीशी हळदी टाकली मी. हळदी टाकल्यावर थोडीशी काळी मिरी टाका. आता हे 1 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवा. 1 मिनिट रेस्ट केल्यानंतर तुम्हीच स्वतः बघाल की किती इफेक्टिव्ह आहे हा ड्रिंक कोणत्याही पेनसाठी. ॲक्च्युली कधी कधी आपण विसरून जातो आपल्या दादीमाचे, आजींचे घरेलू नुस्खे. तर तुम्हीही समजा कधीही छोटं मोठं पेन असेल तर पेन किलर न घेता हे ड्रिंक पिया, जे 100% इफेक्टिव्ह असणार आहे. हा व्हिडिओ शेअर करा मॅक्सिमम लोकांमध्ये, कारण त्यांनाही हेल्प होईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की या मला आणि डोडोला भेटायला.